नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 चा निधी वितरित करण्यासाठीचा महाराष्ट्र शासन वित्त विभागातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा पाहणार आहोत। नेमके GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। तत्काळ अर्थसंकल्प प्राथम्य यामध्ये महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 निधी वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 चा हा निधी वितरणसाठीचा हा अत्यंत महत्त्वाचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता। महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे आला आहे। आपण या ठिकाणी शासन पूरक पत्रक क्रमांक पाहू शकता। अर्थसंकल्प 2025 प्रत क्रमांक 44 अर्थ 3 असा आहे। आपण या ठिकाणी या शासन निर्णयासाठीचा संदर्भ पाहू शकता। शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक दिनांक 7 एप्रिल 2025 असा संदर्भ आहे। चला तर मित्रांनो, जरा वेळ घालत आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात। शासन पूरक पत्र दिनांक 7 एप्रिल 2025 च्या शासन परिपत्रकातील परिच्छेद क्रमांक 2 येथील अ मध्ये खालील बाबीचा समावेश करण्यात येत आहे। बाह्य सहाय्यित योजनेतील बाह्य हिस्सा, राज्य हिस्सा व कर्ज यामध्ये परिच्छेद 2 परिच्छेद क्रमांक 14 नंतर परिच्छेद 14 खालील प्रमाणे अंतर्भूत करण्यात येत आहे। बाह्य सहाय्यित प्रकल्पांतर्गत केंद्र शासनाकडून आगाऊ व प्रतिपूर्ती स्वरूपात प्राप्त होणाऱ्या तरतुदींसाठी बाह्य हिस्सा व राज्य हिस्सा निधी एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 100% मर्यादेत बिम्स प्रणालीवर वितरित करण्यात येत आहे। सदरचा निधी प्रशासकीय विभागांनी त्यांच्या स्तरावर वितरित करण्यापूर्वी खालील बाबींची खातरजमा करून घेण्याची जबाबदारी ही संबंधित प्रशासकीय विभागाच्या सचिवांची राहील। यामध्ये सर्वप्रथम बाह्य सहाय्यित प्रकल्पांतर्गत वितरित केलेल्या रकमेची प्रतिपूर्ती वेळोवेळी केंद्र शासनाकडून प्राप्त करून घ्यावी। यानंतर राज्य शासनाअंतर्गत ज्या महामंडळ, कंपनी, उपक्रम यांना कर्ज स्वरूपात निधी वितरित करण्यात आलेला येत आहे त्या कर्जाची मुद्दल व व्याजाची परतफेड ही संबंधित मंडळ, कंपनी, उपक्रम यांच्याकडून शासनास विहित वेळेत करण्यात येत आहे किंवा कसे याबाबतची खातरजमा करून निधीचे वितरण करण्यात यावे। दिनांक 7 एप्रिल 2025 च्या शासन परिपत्रकासोबतच्या परिशिष्टामधील अनुक्रमांक 5 वगळण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले दिनांक 7 एप्रिल 2025 चे शासन परिपत्रकासोबतच्या परिशिष्टामधील जो काही अनुक्रमांक 5 होता तो हा वगळण्यात या ठिकाणी आलेला आहे। आणि आपण वरती जे काही 2 मुद्दे हे पाहिले आहेत त्यामध्ये हे ॲड करण्यात आलेले आहे। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा सर्व समजलाच असेल। आणि सदरचं शासन परिपत्रक जर का तुम्हाला डाउनलोड हे जर का करायचे असेल तर आपण या ठिकाणी पाहू शकता की शासनाची जी काही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही सदरील PDF ही डाउनलोड करू शकता। करायला जमली नाही तरी काही हरकत नाही। आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही याबद्दलची PDF ही डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।